श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री संपली आता. महाशिवरात्रीनंतर या 3 राशी मालामाल होणार आहेत. सूर्य आणि चंद्र याची युती होणार आहे. त्यामुळे कोणत्या त्या 3 राशी आहेत, तुमचा काळ कसा राहणार आहे, तुम्ही मालामाल होणार आहात का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा तुमची काय रास काय म्हणते ते. बघा, महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला संपलेली आहे. महाशिवरात्रीनंतर 3 राशींना चांगला लाभ मिळणार आहे, कारण या काळात सूर्य आणि चंद्राची लवकरच युती होणार आहे. सूर्य आणि चंद्र ग्रहाची युती आहे. सूर्य आणि चंद्राच्या युतीने 3 राशींना अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल, तसेच तुमच्या भौतिक सुख समृद्धीत चांगली वाढ होईल. तुमचं व्यक्तिमत्व 4 चौघात उठून दिसेल. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टीही घडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पहिली रास आहे बघा, कर्क. ज्यांची कर्क रास आहे त्यांसाठी हा काळ, महाशिवरात्रीनंतरचा काळ चांगला राहणार आहे. काय म्हणते कर्क रास? तर कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य चंद्राची युती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. शत्रूवर तुमची करडी नजर असणार आहे, त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट होईल. तसेच या काळात तुमची रखडलेली कामे सुद्धा पूर्ण होऊ शकतात, किंवा जी कामे रखडलेली आहेत ती तुम्ही पूर्ण करू शकता. त्यानंतरची रास आहे बघा, सिंह रास. सिंह रास काय म्हणते? तर सिंह राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीनंतरचा काळ फार आनंदाचा असणार आहे. या राशीत सूर्य आणि चंद्राची युती होणार असल्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल. या काळात घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीसाठी कसा असणार आहे? महाशिवरात्रीनंतरचा काल चांगला असणार आहे. काय म्हणते तुळ रास? तर तुळ राशीच्या लोकांसाठी सूर्य चंद्राची युती शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. तसेच तुमच्या आत्मविश्वासात वाढ पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार वाढलेला दिसेल. मित्रांशी भेटीगाठी होतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. अशा पद्धतीने तुळ रास, सिंह रास आणि कर्क रास यांच्यासाठी सूर्य आणि चंद्र ग्रहाची युती झालेली आहे, आणि महाशिवरात्रीनंतर यांच्यासाठी काळ चांगला असणार आहे. या राशी मालामाल होणार आहेत. तुमची आहे का यात रास? कमेंट करून सांगा. कमेंट सेक्शनचा वापर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.